श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजने पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सुत म्हणे शौनकाधिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वंदती शुक्राधी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जान बांधवे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधवा पूर्ण. शिवस्वरूप म्हणून या त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे 32. मस्तका भोवते 24. 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतन माळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुखी षण्मुख अष्टमुख चतुर्मुख लक्ष्मीकारक. सखल मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास एका विषयी. काश्मीर देशीचा रूप पावन. नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान. परमचतुर पंडित. प्रजादायद सुरुस. धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांच न घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पे. सुंदर पतिव्रत मृदुंग भाषिणी. पूर्वदत्ते ऐसी लाजिले कामिनी. सुत सौभाग्य विद्वान गुणी. विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाईजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान सापेक्षी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन. शिवभक्त उपजातची. राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मज तारका नाम. दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगळ. त्याशी संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार. लेवविती वस्त्रे अलंकार. गज मुक्तमाळा मनोहर. नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकारा उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावली नित्य. पाहणे शिवपूजा सर्वदा. आचार्य करीती राव प्रधान. यास काना आवडे अवस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण. सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसवणी रुद्राक्ष काढीती. मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सर्वचे ब्राह्मणांशी अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत. परी ते न सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त. म्हणती काय करावे आता. तो उगवला सुकृत मित्र. घरासी आला पराशर. सवे वैशिष्ट ऋषींचे भार. अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जाणिता. त्रिकालज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वरिष्ठांचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार. तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारी समग्र. जाणिले सत्र करुनिया. जनमेजय सर्प सत्र केले. जे अस्तिके मध्येच रहविले. फरशराशी पुलस्तीने प्रार्थिले. मग वाचले रावणाधिक. विरंचीस दटा उनी क्षण मात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पितृकैवारे फराशरे. वादी जर्जर पे केले. ती सांगावी सुमूळ कथा. परी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलितो आता. कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज फराशर. ज्याचा नातू होय शुकर्योदिग्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जाणोनी. राव प्रधान समोर धावती. साष्टांग नमुनी घराशी आणीती. षोडोपचारी पूजिती. भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन. राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे.
नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणाशी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राज्य विलास अनुमात्र, गजवाई यांनी समग्र अरुडावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करती, ते हे आम्हाशी गुढ पाडिले चित्ती, मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेन, गुरुने पाहिले सृष्टीशी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयांशी, नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वी कथा समस्त, ऐक तुझ सांगतो, पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम, महानंद तियेचे, त्या ग्रामीचा तोची धूप, पृथ्वी माझी निसीम स्वरूप, ललिता कृती पाहुनी करदप, तन्मय होऊनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराचे छत्र, रत्नखचित याने अपार भाग्य, पार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जीच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपर्यंतक राजस, चंद्ररश्मीर समप्रकाश, शय्या जीची अभिनव, दिव्यभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गो म्हैशा खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस, दासदासी अपार, घरी माता सौभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कैवल्य देखोन, सखल रूप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छून, भूप सौभाग्य घेती घरा, वेशा असूनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे, परम शिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमिसी, अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाशी, याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित, श्रावणा माशी अत्याधरे, एक भद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून, ज्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यगार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मर्कट त्या समोर, तेथीची बांधी प्रीतीने, करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे, महानंद त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, एव तिच्या संगती करून, त्यासही घडत असे शिवभजन, असो तिचे सत्व पाहावया लागून, सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखुनी ते अबला, तन्मय झाली ते दवा, पूजा करुनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्माने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरे ते काढूनी, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंद घन, नमन करी तयाशी, पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी, तयाशी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय, लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाले, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणूनी वंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी, सौदागर म्हणे महानंदे लागूनी, लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी, माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे, एरी म्हणे आवश्यक, ठेविले नृत्यागारी नेऊन,
मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी, त्यांच्या आज्ञेवरून नृत्यशाळेचा लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला, तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून, कुकुट मर्कट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला दप्तकर, यावरी पुषे सौदागर, महानंदी प्रति देदवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदे घाबरी ऐकुनी, वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन, नेमाचा अज्जी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या, अति लागवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणून, ऐसे देखता महानंद, बोलविले सर्व ब्रह्मरुद्रा, लुटविले सर्व संपदा, कोश समवेत सर्वही, अश्वशाला गजशाला संपूर्ण संपत्ती सहित करी गृहदान, महानंदे स्नान करुणी भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी, हृदय चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून, उडीनी शंख घालती, सूर्यबिंब निघे उदाचळी, तैसा प्रगटला कपाळमौळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते, माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महायोगी, चंद्रकळा तयाचे शिरी, नीलकंठ खंडवांगधारी, भस्म चर्चिरे शरीरी, गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडांचे हार, सर्वांगी वैशिष्ट फणीवर, दशभुजा मिरवती, वरचेवर कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरून, अकस्मात महानंदेस झेलूनी धरित, हृदय कमली परमात्मा, म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धारुनी, विमानी बैसवी दयाळा, माताबंधू समावेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावुनी त्वरित, नगर समावेत चालिली, पावली सकल शिवपदी, जेथे नाही अधिव्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैसी तेथे, नाही काम क्रोध दंद, दुःख मद मच्छर नाही निशंक, जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरतरूंची वने अपारे, सुरंभीची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवलगारे, भक्त कारणे निर्मिली, जेथे बोसनता बोलती शिवदास, ते प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाथ, महानंदा तेथे पावली, हे कथा परम सुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून, त्यांच्या पूर्व पुण्य करून, सुधर्मतारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावतील बहुतास, उद्धरतील तुम्हा ते, अमात्य सहित भद्रसेन, गुरुशी घाली लोटांगण, म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती, सांग यथार्थ गुरुवर्या, बहुत करीती 90, एवढाच पुत्र आम्हास, परम प्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्रांचे आयुष्य प्रमाण, सांग स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकला वाटेल दुःख, हे सभा सकलिक दुःखार्णवी पडेल पे, प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, नातरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहुनी विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलवया न करावा अनमान,
तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाण पा. आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव एकता धरणीशी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यसहित त्या स्थानी दुःखाग्रीत गेले आहाळोनी. अंतपुरी सखल कामिनी आकांत करीती आक्रोशे करून आहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायाशी फराशर सावध करुनी गोष्ट सांगे. रूपश्रेष्ठ न सोडी धीर एक सांगतो विचार. हे पंचभूते नवती समग्र शशीमित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. येथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य येथून झाले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या. सत्वाशी निर्मिला पितवसन रजांशी सृष्टिकर्ता द्रुहीन. तमाशी रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्यंत करविला. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4ही वेद उपदेशिले. चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना. बहुत करीती हा जतन त्याहुनी अनिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिवशंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचेनी दर्शने तीर्थ पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे येऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाधपूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागून पुसून अभक्तिकृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचारली. त्यासी मच्छर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने हे जाऊन यमपुरीस महानगरी पडले सदा. यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती. नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान. हरी विशेष हर गौन ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जाशी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठान आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेकधारी धरी मृत्यू दूरी होय साच. अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र अवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन. राये धरी चरण सदत होनी बोलत सखल ऋषी रत्नमंडित पदत. स्वामी तू त्यात मुख्य नायक काल मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगती ते बोलावून. आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून. त्याशी रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून. गुरुपासून जे आले परदारा आणि परधन त्यास. वामनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण. दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ. सामर्थ्य चालो न देती मित्र रथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वधूर्णीचे सलील भरले पूर्ण. त्यात अम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जित्रले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस
सातवे दिवशी माध्यान्ही आला चंडांस, मृत्यूसमयी येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला, एक मुहूर्त निश्चेष्टित, चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरु देते नाभिकारा, रुद्रोद्धक शिंपोनी सावध केला राजनंदन, त्याशी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत, एक काळा पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खंदिरांगा सारखे, तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावूनी आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यासी साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते तैसे जैसे गभस्ती, दिगंतम सहारीती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊनी मज सोडविले तोडूनी बंधन, त्या काळपुरुषासी धरून करीत ताडन गेले ते, ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रुनी नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गर्जत तये वेळी, देव सुमने वर्षती, अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर, मुखद्याही महासुस्वर, मृगंध वाद्ये गर्जती, अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती भेरी, नाद न माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीत असे, षडस अन्ने शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत अनोनी अर्पी ब्राह्मणासी, दक्षिणे लागी भंडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकिली मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षदा, विजय कल्याण हो तुझ्या सुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वधूर्णी, की श्वेतोत्पले मृडानी, रामनलिंग अर्चिले, की निर्धोवास सांडले चिंतामणी, शुद्धिता पुढे शिराब्धी ये धावुनी, तैसा कमलोद्भव नंदन, ते क्षणी नारदमुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान पादी कदया हृदय नंदन, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वद्य जे का सर्वाते, जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, ज्याशी चतुर्दश विद्या करतळामाळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की, हे कमल भवांड मांडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागू तेनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शुक्राधिका, तो नारद देखोनी तेच क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंद निघे अग्नी, दक्षिणाग्री ग्राह्य पत्य अहवनी, उभे टाकले देखता, फराशराधी सकल ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावुनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळते, दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टांतू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखले सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधुनी, तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसुत एकाते, तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होता भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चयी, तो सार्वभौम होऊनी तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघोनी तत्वता, कैसा अनित होताशी, मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन,
पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्हे गंडांतर थोर होते. ते मत पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्रे वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहु. मग उभा टाकुनी कृतांत कर जोडुनी स्तवन करीत. हे अपराधव निज हिमनग जामात अपराध न कळला घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घालती लोळणी. आणिक सहस्रे रुद्र करुणी महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो येथीची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन. राये शतपदे धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण. ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती. वंदोनी नेती शिवपदा. दश दश कपिला दान एकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाल वाचिता गंडांतर दूर होती. यावरी कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मगर तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बसवून त्वरित राव प्रधान गेली मिरवित. विधी लोक वैकुंठ वास बहुत. स्वच्छेने करुणी राहिले. शेवटी शिवपदाशी पावनी राहिले शिवरूप होऊनी. हा 11वा अध्याय जाण. स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण. 11 रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण. इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही. येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी जो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवूनी वांज झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहास न आणावे. आपण त्यांच्या सदनास न जावे. ते त्या जावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बेसती त्यांचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना. असे सर्व भावे निश्चित. अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान. तयाशी नित्य रुद्र केल्याचे पूर्ण. त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णद हृदया जंब मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद. अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंदपुराण ब्रह्मोंत खंड. परिसोत सज्जन अखंड. 11 अध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवर्पणमस्तु. शिवं भवतु.